इकडे शिंदे गटात ही सगळी अस्वस्थता असताना लोकसभेची निवडणूक संपते न संपते तोच राज्यात जागा वाटपावर आता दावे सुरू झालेले आहेत। अशातच भुजबळांनी एक मोठी मागणी केली आहे। जागा वाटप हा महायुतीतला कळीचा मुद्दा असणार हे भुजबळांच्या मागणीनंतर स्पष्ट झालंय। लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला ठेच लागलेली आहे हे नाकारून चालत नाही। ते खरं आहे, ते खरं आहे। आता ती पुढे ठेच लागणार नाही, त्यामुळे कसं सांभाळून चाललं पाहिजे, जगडधोंडे कसे बाजूला केले पाहिजे याचा विचार करायला पाहिजे। मागच्या निवडणुकीत ठेच, पुढच्या निवडणुकीत शहाणं व्हावं लागेल असं म्हणत भुजबळांनी थेट मुद्द्यालाच हात घातलाय। जागा वाटपाचं गुऱ्हाळ लवकर संपवा, जेवढ्या जागा शिंदेंना तितक्या जागा राष्ट्रवादीला हव्यात। जागा वाटपाचं गुऱ्हाळ जे म्हणतात ना, ते चालून तुमचा फायदा होणार नाही, त्याचं लवकर निपटारा करायला पाहिजे। ठीक आहे, सेट्स वाटून द्या, उमेदवार काय करायचे तुम्ही नंतर ठरवा, पण तुम्ही आम्हाला देणार नाही, ठीक आहे ना। भाजप हा मोठा पक्ष आहे, मोठा भाऊ आहे, अभिक प्रताप त्यांनी सांगितलं आमदार मान्य, पण आम्ही सुद्धा सांगितलं होतं बाबा आमचे 40-45 काय माणसं असतील ते आमदार शिंदेची सुद्धा आहे, आता त्यांना जेवढे मिळणार तेवढे आम्हाला जागा मिळायला पाहिजे। असं म्हणू नका की ते शिंदेच्या हाताचे आहेत, खासदार जास्त आले आणि ते जास्त घेतील आमचे कमी, असं नको करावं। सगळ्यांना जे आहे समजून काम करावं, मी त्यांना सुद्धा सांगतो। तर एकमेका करू सहाय्य वगैरे धरू, सुपंथ सरकार स्थापन करू। लोकसभा निवडणुकीत काय झालं त्याची आकडेमोड करताना भुजबळांनी जाती आणि धर्माचं गणितही मांडलं। काय चुकलं याचा हिशोब करताना डॉक्टर भुजबळांनी उपायही सुचवलेत। की हे दोन समाज जे आहेत मोठ्या प्रमाणावर आपल्याला सोडून बाजूला झाले का? मुस्लिम समाज, दलित समाज, आदिवासी समाज आणि इतर हे का गेले? महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये याचा जोपर्यंत आपण खरोखर विचार करणार नाही, मनाशी खोटी समजूत आम्ही करून घेऊ, आम्ही ह्याव करून त्यों करू, आजार काय झालेला आहे तो ओळखता, तो आजार ओळखून त्याच्यावर औषध काय करायचं आहे ते ठरवलं पाहिजे, मग यश आपलं आहे। भुजबळांनी जागा वाटपावर आक्रमक भूमिका घेतलेली असतानाच उत्तर महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादीच्या आणखी एका नेत्यानं विधानसभा निवडणुकीसाठी किती जागा हव्यात याचा आकडाच सांगितलाय। मी महायुतीमध्ये असताना पण आणि नसताना पण हा विचार करण्याची आवश्यकता नाही। जवळपास आता क्रायटेरिया ठरलेला आहे आणि त्या ठरलेल्या क्रायटेरियामध्ये आमची अशी अपेक्षा आहे, जरी भुजबळ साहेबांनी 90 जागांची मागणी मागच्या आमच्या एका मेळाव्याला केलेली असेल तरी सुद्धा 80 जागा ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लढवल्या पाहिजे। त्यामध्ये ज्या ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी एक सर्वे घेऊन इलेक्टिव्ह मेरिट तपासूनच त्या ठिकाणी जागेची किंवा उमेदवाराची घोषणा ही आतापासूनच त्याच्यासाठी कामाला लागलं पाहिजे। 80 जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी मागणी करेल आणि तेवढ्या आम्हाला मिळतील। राष्ट्रवादीच्या मागणीनंतर तिकडे शिंदेंच्या शिवसेनेत फटाके फुटले। मात्र शेवटचा निर्णय शिवसेनेनं शिंदे, अजित पवार आणि फडणवीसांवर सोडून दिलाय। राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलेली डिमांड ही सार्वजनिक ठिकाणी केलेली डिमांड, याचा अर्थ ते ॲक्सेप्ट असते अशातला भाग नाही। या चर्चा कॅबिनमध्ये किंवा एका बैठकीमध्ये होत असताना त्याचा अधिकार एकनाथ शिंदे असतील, अजितदादा असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील या लोकांना आहे। म्हणून मी काय डिमांड केली किंवा इतरांनी काय डिमांड केली याला जास्त महत्त्व प्राप्त होत नाही। त्यांची इच्छा असू शकते काही, परंतु निर्णय अखेरला या 3 नेत्यांना घ्यायचा आहे, पण ते निर्णय घेतील आणि त्याची अंमलबजावणी कार्यकर्ते करतील, एवढंच। तिकडे काँग्रेसनंही अजित पवारांना डिवचलंय। मुळात अजितदादांना जे पाहिजे ते त्यांनी मिळवायचा प्रयत्न केला, पण अपयश आला असं मी मानतो। मुळात 2 गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत। एक तर कुणालाही मान सन्मान त्यांच्या संख्याबळावर मिळतो। या जेडीयूची आणि
चंद्राबाबू, दोन बाबू यांचीच हालत तिथे काय होणार हे कळेल. पण आजच्या स्थितीमध्ये अजित पवार की स्थिती आणि त्यांचा सन्मान करण्यासारखं अजित पवारांच्याकडे राहिलं काय? त्यामुळे जो मिला वो खाओ अशी परिस्थिती आली आहे. कारण बार्गेनिंग पॉवर जी लागते ती त्यांची संपली आहे. राष्ट्रवादीची राज्यमंत्रीपद घेण्याची तयारी नसल्यामुळे राष्ट्रवादीला सध्या मंत्रिमंडळात स्थान नाही आहे. हा मुद्दा घेऊन राष्ट्रवादी विधानसभा जागा वाटपाच्या चर्चेत बार्गेनिंग करणार आहे. तर शिंदे गट एकाच राज्यमंत्रीपदाचा मुद्दा पुढे करेल असं दिसतंय. त्यामुळे यंदाचं विधानसभेच्या जागा वाटपाचं गुऱ्हाळ भाजपसाठी मोठी डोकेदुखी ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.